शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आता हळद लागवड चालू आहे. माझ्या मागे तुम्ही बघतायत त्या शेतामध्ये मी आलोय आणि बाजूला हळदीचं बेणं सुद्धा पडलेलं आहे. ह्या बेण्याला आपण अमृत प्लस सीड ट्रीटमेंट किट वापरलेलं आहे. मी आता तुम्हाला एक अशा प्रॉडक्टविषयी सांगणार आहे जो ह्या वर्षी साधारण एक 4-5 पिकांची नावं मी घेतो, ज्यामध्ये हळद आहे, अद्रक आहे, त्यानंतर मिरचीचं पीक आहे, डाळिंबाचा मृगबहार आहे आणि शिमला मिरची. ज्या ज्या पिकांमध्ये आणि आडसाली ऊस 6 पीक, आडसाली ऊससुद्धा, ज्या पिकांमध्ये दरवर्षी जमिनीमध्ये नेमॅटोडचा प्रॉब्लेम, उमणीचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर कंदसड किंवा पाणी साचून राहणं, अशा ज्या अडचणी आहेत आणि ज्यामुळे पिकाचं जवळपास 50 ते 60% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होतं, अशा पिकांचं नुकसान आपल्याला कसं टाळता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना करणं गरजेचं आहे. विशेषतः ह्या वर्षी आत्तापर्यंतचा अंदाज, आज 10 जून तारीख आहे आणि अजूनही पाऊस चिन्ह दिसत नाही आहे. पाऊस अजून लांबणार आहे. जितका पाऊस लांबेल किंवा जेवढे पावसामध्ये खंड पडतील तेवढं हुमणीसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. ज्या ज्या वर्षी, हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा अनुभव आहे की ज्या ज्या वर्षी पावसामध्ये खंड जास्त, त्या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त, त्या वर्षी कंदसडीचा प्रादुर्भाव जास्त. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काय उपाययोजना करता येईल. निमॅटोड किंवा हुमणी अशा किडींना कीटकनाशकांनी जर आपण मारण्याचा प्रयत्न केला तर जेवढ्या भागामध्ये कीटकनाशक पडतं फक्त तेवढ्या भागातला तात्पुरता कंट्रोल आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ डेंटासूसारखं औषध काही लोक वापरतात, काही लोक क्लोरोसायपर जे हमलासारखं औषध वापरतात, पण त्याचा एक 4 ते 5 दिवस. जर आपण जैविककडे गेलो तर आपल्याला थोडा उशिरा परंतु दूरगामी परिणाम आपल्याला बघायला मिळतो. दूरगामी म्हणजे जवळपास 1 वर्ष कंट्रोल आपल्याला मिळेल आणि त्यासाठी हे जैविक मित्रा किट आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये काय काय आहे मी थोडं तुम्हाला दाखवतो आणि त्याची एक माहिती पण देण्याचा प्रयत्न करतो. हे एक 16 किलोचं किट आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 4 प्रॉडक्ट येतात. सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट ज्याचं नाव आहे ट्रायको गार्ड जी. दुसरं प्रॉडक्ट ज्याचं नाव आहे नेमॅटो गार्ड जी. आणि ह्या प्रत्येक प्रॉडक्टचं एक वैशिष्ट्य आहे की ते वैशिष्ट्य मला थोडंसं. तिसरं प्रॉडक्ट आहे त्याचं नाव आहे हुमणासूरजी आणि एक चौथं प्रॉडक्ट आहे त्याचं नाव आहे NPK कॉन्सोलजी. आता हे जे 4 प्रॉडक्ट आहेत मित्रांनो, भारतातले 4 असे बॅक्टेरिया किंवा ज्याला तुम्ही मित्रबुरशी म्हणू शकतात, यांचं पहिलं असं मॅन्युफॅक्चरिंग आपण केलं की जे दाणेदार स्वरूपात आहे. आणि हे दाणेदार स्वरूपातलं प्रॉडक्ट जर तुम्ही रासायनिक खतात जरी मिक्स केलं तरी सुद्धा चालतं. आता सगळ्यात पहिले नेमॅटो गार्ड जी. हा जो प्रॉडक्ट आहे नेमॅटो गार्ड जी, याच्यामध्ये पॅसिलोमायसिस लिलासिनस आणि पॅसिलोमायसिस ग्लॅम्डोस्पोरियम या दोन्ही स्पेसीज आहेत, ज्या जमिनीतल्या सूत्रकृमीच्या म्हणजे सूत्रकृमी आणि त्याचे अंडे ह्या दोघांना मारतं आणि विशेषतः हे दाणेदार स्वरूपात आहे, एकरी 4 किलो. दुसरा प्रॉडक्ट ट्रायकोडर्मा, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे आणि हा सुद्धा दाणेदार स्वरूपात आहे. 4 किलो दाणेदार स्वरूपात आपण बनवला आहे, जो जमिनीतल्या सगळ्या शत्रुबुरशींना संपवेल. हिला आपण डाकू बुरशी म्हणतो. एकदा जर ट्रायकोडर्मा जमिनीत चांगलं वाढलं तर जमिनीमध्ये ज्या त्रास देणाऱ्या बुरशी आहेत, फ्युजेरियम असेल, त्या सगळ्या बुरशींना कंट्रोल करतात. तिसरा प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये आहे मेटारायझियम ॲनिसोप्ली. हा हुमणीला 1 वर्षभरासाठी नियंत्रित ठेवू शकतो आणि हाही 4 किलो दाणेदार स्वरूपात आहे. आणि चौथा प्रॉडक्ट आहे NPK कन्सोर्शिया, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम तिन्ही अन्नघटक उपलब्ध करणारे जीवाणू आहे. या 4चं स्वरूप हे दाणेदार स्वरूप आहे आणि ह्या 4ही बॅगा जेव्हा आपण एकत्र करून कुठल्याही रासायनिक खताच्या बेसल डोसमध्ये आपण देऊ तर जमिनीमध्ये हे एकत्रपणे रासायनिक खतासोबत पसरेल आणि जमिनीत गेल्यानंतर जमिनीत याच्यातल्या ज्या बुरशी आहेत किंवा याच्यातले जे जीवाणू आहेत ते मल्टिप्लाय होतील. फक्त एकच अट आहे, हे जेव्हा पण आपण टाकू त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा चांगला असला पाहिजे. आता याचं जे दाण्यांचं स्वरूप आहे ते स्वरूप आपण थोडंसं या ठिकाणी बघणार आहोत. उदाहरणार्थ
हा जवळ येऊन थोडंसं बघ, हा ट्रायकोडर्मा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी हा ग्रॅन्युअलला कोट केलेला आहे. त्यानंतर हा मेटारायझेम ॲनिसोप्ली, दोघी दाण्यांमध्ये दाण्यांच्या कलरमध्ये फरक आहे. हा मेटारायझियम आहे जो हुमणीसाठी आपण देतोय. आणि तिसरा, याची जी दाण्यांची क्वालिटी आहे हा निमॅटोगार्ड आहे, ज्याच्यामध्ये निमॅटोडचे अंडे आणि निमॅटोड दोन्ही कंट्रोल होणार, दोन्ही मरणार आहेत. आणि हे NPK कन्सोर्शिया आहे जो नत्र, स्फुरद आणि पालाश यांना कंट्रोल करणार आहे. आता तुम्ही जर बघितलं, प्रत्येक दाण्याचा कलर जो आहे हा त्यातल्या बुरशीच्या किंवा जीवाणूच्या जो गुणधर्म आहे, म्हणजे ट्रायकोडर्मा हा थोडासा हिरव्या रंगाची बुरशी तयार होते त्यावेळेस दिसतो. मेटारायझियम ही फंगस जेव्हा डेव्हलप होते तेव्हा ती थोडीशी डार्क हिरवा रंग किंवा काळपट रंग त्या ठिकाणी येतो. निमॅटोडला हा थोडा लालसर रंग आहे आणि NPK कन्सोर्शिया जो आहे हा पूर्णपणे पांढऱ्या दाण्यांचा रंग आहे. आता हे चारही दाणे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की हे दाणे, समजा हा DAP आहे आणि हा ट्रायकोडर्मा आहे, हे जर आपण एकत्र केलं तर हे दाणे एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाहीत, हे फक्त एकमेकांसोबत आहे. त्यामुळे याच्यातले जे गुणधर्म आहेत हे रासायनिक खतांमुळे यातले बॅक्टेरिया मरतील किंवा जीवाणू मरतील किंवा बुरशी मरेल असं होणार नाही. फक्त एकच अट आहे की हे जेव्हा पण जमिनीमध्ये जाईल त्यावेळेस जमिनीमध्ये हे मातीआड झालं पाहिजे थोडंसं या पद्धतीने, आणि ओलावा हा भरपूर पाहिजे. कारण बॅक्टेरिया किंवा बुरशी, जीवाणू हे जेव्हा आर्द्रता चांगली असते त्यावेळेस मल्टिप्लाय व्हायला मदत होते. तर ही 16 किलोची किट हळद, अद्रक, आडसाली ऊस, मिरची, शिमला मिरची, डाळिंबाचा मृगबहार असे जेही पिकं घेणारे शेतकरी बांधव आहेत त्या सगळ्या शेतकरी बांधवांनी या किटचा वापर जरूर करावा. तर माहिती असल्यास तुम्ही शेअर नक्की करा, लाईक नक्की करा. आणि ही किट जवळच्या दुकानावर जरूर उपलब्ध आहे, तुम्ही याची मागणी करा. 1 एकर हळद किंवा अद्रकसाठी ही किट जर वापरली तर फरक पुढच्या 30 ते 40 दिवसात तुम्हाला नक्की लक्षात येईल. धन्यवाद.